नमस्कार, मी शामराव मोकाचे अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आरटीओवाल्यांची जरा गंमत असते, त्यांना रिक्षावाल्यांची तर त्याच्यापेक्षा मोठी गंमत असते। रिक्षा टॅक्सी चालकाला परवानाधारकाला मराठी बोलावं लागतं का? कायद्यानुसार त्याला मराठी बोलावंच लागतं। भौगोलिक भाषेचं तिथल्या भौगोलिक परिस्थितीची त्याला माहिती लागते आणि मराठी येणं, आपल्या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात रिक्षा चालवतो, तर त्याला मराठी भाषा बोलणं येणं आवश्यक आहे। त्यासाठी कायद्यात तरतुदी आहेत का? आहेत। मौखिक परीक्षा घेण्याची परीक्षा अधिकार आहेत का? आहेत। पण अधिकारी लोक मात्र साधा लायसन्सचा बिल्ला देताना सुद्धा मौखिक परीक्षा ती घ्यावी लागते। आता मौखिक परीक्षा म्हणजे काय नेमकं आलं तर तुझं बाबा नाव काय, त्यानं मराठीत नाव सांगायचं असतं। तू राहतोस कुठं बाबा, तर फलाने ठिकाणी मी राहतो, त्यानं मराठीत शुद्ध बोलावं लागतं। तो पत्ता सांगायचा असतो, त्याचा काय लायसन नंबर काय आहे, तुझं बाबा लायसन नूतनीकरण कधी काय आहे। आणि मग बाबानो प्रवासी बिल्ला तू मागतोयस, आता हा बिल्ला कशाला पाहिजे तुला, तर बाबा ह्याचं एकच उत्तर असतं की कशासाठी काढायचा, ते प्रश्न विचारतात। व मग त्यासाठी सरळ सांगायचं असतं, बाबा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरक्षितपणे करण्यासाठी हा एक चांगल्या पद्धतीनं प्रवासी वाहतूक करेल आणि म्हणून त्याला तो बिल्ला दिलेला असतो। ही त्याची एक ओळख असते प्रवासी वाहतूक वाहन चालवण्याचं। तसं रिक्षा टॅक्सीतनं सुद्धा प्रवासी वाहतूक केली जाते, शासन भाडं ठरवून देतं, म्हणजे त्याला नेमका बिल्ला कशासाठी लागतो, दिला जातो, हेच त्या रिक्षावाल्याला माहिती नसतं। तर बाबांनो, सुरक्षित प्रवास करण्यासाठी, प्रवासी वाहण्यासाठी, प्रवासी वाहतूक करण्यासाठी एक सरकारनं जबाबदारी निश्चित केलेली आहे। आणखीन मग त्याच्यातूनच ज्याच्याकडे बिल्ला असतो तो बाबा प्रवासी वाहतूक हा करू शकतो, असं त्याचं सर्वसाधारणपणे त्यांना माहिती सांगायची असते। पण आरटीओवाले काय ठिकाणी प्रामाणिक आरटीओवाले आहेत, घेतात तोंड बघून, पण त्या गुरु लोकांच्याकडचे पेपर असले ना ते कधीसुद्धा परीक्षा घेत नाही। ते तितकंच कराय, कारण तो गुरुला बी मराठी बोलता येत नाही आणि त्याला बी बोलता येत नाही, ज्याला बिल्ला काढायचा आहे त्याला बी बोलता येत नाही, फक्त तिथं पैसा बोलतो। आणि मग पैसा बोलत असल्यामुळं ते अधिकारी काय नाव काढत नाहीत, कारण गुरुलाही मराठी आहे ना, आणखीन ते चालवणाऱ्याला बी मराठी आहे ना, आणि मग काय नुसतंच मराठी करायचं आणि मग तिथं अधिकारी ते परीक्षा घेत नाहीत, हे मात्र तुम्ही विसरू नका, कारण तिथं पैसा बोलतो। मग सर्वसाधारणपणे बिल्ला काढायचं म्हटलं तर कुठल्याही आरटीओमध्ये गेला तर एक गुरु लोकांचं गणित आहे की 1800 ते 2000 रुपये जी जाते। आता जी म्हणजे काही तुम्हाला कळालंच असेल, वर कमाई म्हणा, लाच म्हणा, हे दिल्याशिवाय पेपर हलत नाहीत। मग प्रथम त्याचं व्हेरीफाय केलं जातं, त्यानंतर 1-2 अधिकाऱ्यांच्या सह्या लागतात आणि मग स्कुटनी म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे ते कॅम्प्युटरमध्ये ज्यांनी व्हेरीफाय केलं, ज्या इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याला अधिकार दिलेले आहेत त्यानं ते कॅम्प्युटरमध्ये सर्व ओके करायचं असतं, त्याला स्कुटनी म्हणतात, त्याला आपण लॉबिंग म्हणू, आणि मग तो बिल्ला नंबर तुम्हाला मिळतो। परंतु यात सर्व ठिकाणी झोल असतो बिनपरीक्षा घेता सुद्धा, कारण पैसा बोलत असतो, पैसा असतो आणि पैशाशिवायच काम केलं जातं। आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना ह्याचं काही पडलेलं नसतं, आरटीओ अधिकाऱ्यांना तर काही पडलेलं नसतं, कारण ते काय म्हणतात, सरकार आमचं काय करतंय, आमची 3 वर्षांना अशी बी बदली होती तशी बी बदली होती, पण 3 वर्षाच्या ह्या कालावधीत आम्हाला ह्या कार्यालयात वर कमाई किती मिळाली। कारण जर तुमचा इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी आरटीओमध्ये नोकरीला लागला तर येताना तो बसने येतो, 2-4 दिवस रिक्षाने येतो, त्यानंतर एखादी स्कूटी घेतो, त्यानंतर त्याच्याकडं वर्षभरात 4 व्हीलर गाडी येते, त्यानंतर घरी आपल्या पाहुणेपैच्या नावावर तबेला काढला जातो, म्हैशी खरेदी केल्या जातात, कुक्कुटपालन केलं जातं, आणखीन जमिनी घेतल्या जातात। मग तो ठाण्याला किंवा चांगल्या ठिकाणी एखादा ब्लॉक घेतो, 2 BHK 3 BHK, आणि तो गाडीनं हाफ डाऊन करत असतो। ही सत्य परिस्थिती आहे, हे मात्र तुम्ही कोणी विसरू नका। तर आणि आता ते परीक्षा घेताना विधींची काय ठिकाणी प्रामाणिक अधिकारी घेतात परीक्षा, पण ते इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी म्हणतो तुम्हारा नाम क्या है, मराठी में बोलो, तुम किधर रहते हैं, ॲड्रेस बोलो, मराठी में बोलो। आता तुम्ही हिंदीत बोलायला लागल्यावर तो भैया असून द्या मराठी असून द्या, तो सुद्धा हिंदीतच ठोकून देणार आहे ना, म्हणजे अधिकाऱ्यानं सुद्धा शुद्ध मराठीत बोलणं गरजेचं असते। आणि हीच खरी गंमत आहे, ह्याच्यात पैसा बोलताय, बैच मिलता है, पैसा बोलता है, परमिट मिलता है, पैसा बोलता है, आरटीओ में सब काम होता है।
अधिकारी सरळ म्हणतो 3 वर्षानं माझी बदली होते आणि हे 3 वर्षात मला ह्या कार्यालयात नोकरीला लागल्यावर ह्या कालावधीत मला वर कमाई किती मिळाली हे त्यांचं गणित असतं. कुणाला शासनाच्या अधिकाऱ्याला जनहिताचं काम काहीही पडलेलं नाही हे मात्र सर्वसामान्यपणे जनतेनं हे करा आणि फेसलेस सेवेनं काम करा आणि RTOवाल्यांची जिरवा, पेपरलेस सेवेनं काम करा, RTOवाल्यांची जिरवा, ऑनलाईन फिटनेस काढून घ्या. आता RTOमध्ये कुणीही फिटनेस काढून घेऊ नका, कारण त्यांचा एक तो धंदा बनलेला आहे. पेपरलेस सेवेनं तुम्हाला फिटनेस ऑनलाईन मिळतं. प्रत्येक वाहन मालकानं आपली गाडी पासिंग झाली की RTOला जायचं नाही, तुमचं ते कनेक्ट झालेलं असतं. 48 तासात जर नाही ते फिटनेस जुळलं तर त्या RTO अधिकाऱ्याच्या विषयी तक्रार करा, कारवाई होते. हे मात्र कोणी विसरू नका. RTO में पैसा बोलता है, सिग्नेचर होता है, पैसा बोलता है, काम होता है. धन्यवाद. मूत वाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.